रोज रोज मुले भाजी पोळी खाऊन कंटाळा करतात। त्यासाठी तुम्ही आता घरगुती अशा गव्हापासून बनवलेल्या शेवयांचा उपमा नक्की मुलांना करून बघा, खूप आवडीने खातील, मूडही त्यांचा थोडा चेंज होतो। नमस्कार, मी स्वाती, सोनाक्षी स्वीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बघा, आपण मस्त असा शेवई उपमा बघणार आहे। आता शेवई आपण घेतलेली आहे, कढई तापवायला ठेवली, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल टाकताना स्किप झालं। आता शेवई बघा मस्त अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। तुम्ही ही पद्धत वापरून नक्की शेवई उपमा बनवून बघा। तुम्ही 100% तुमचा उपमा अजिबात गचका होणार नाही आणि मस्त छान असा मोकळा मोकळा होईल। एक एक शेवई मोजून घ्या, ह्या प्रकारे तुमचा उपमा होणार आहे। मुले खूप आवडीने खातील आणि खूप सुंदर अशी आपली रेसिपी तयार होणार आहे। बघा, आता मस्त अशी शेवई बघा, तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे। ह्या प्रकारे बारीक गॅसवर शेवई अगदी बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे। मी तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवलेले होते। पाणी गरम झाल्यावर लगेच आपल्याला शेवई टाकून घ्यायची आहे पाण्यामध्ये। 2 ते 3 मिनिटं आपल्या अंदाजाने बघू शकता तुम्ही, कारण गव्हापासून बनवलेली शेवई असते, जास्त उकडू द्यायची नाही। आणि बघा मस्त अशी आता एक उकळी आल्यानंतर आपल्याला शेवई चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे। आता बघा आपली शेवई गार होईपर्यंत आपण आपलं साहित्य बघूया। मी साहित्य कट करून ठेवलेले आहे। आता पुढील साहित्य बघूया आपण। आता कढई ठेवलेली आहे, बघा तेल टाकलेलं आहे मी बारीक गॅसवर। तेल तपेपर्यंत आपण साहित्य बघूया। बघा मस्त असं एक टोमॅटो कापून घेतला, 7 ते 8 लसूण पाकळ्या, कढीपत्ता, शेंगदाणे, हिरवी मिरची 5 ते 6, एक कांदा कट करून घेतला, थोडंसं आपण काजू घेतलेले आहे कट करून घेतलेले। आणि बघा आता मस्त जिरं टाकलं, ते स्किप झालं होतं माझ्याकडून। आणि बघा आता मस्त लसूण टाकून घेतला। आधी लसूण छान थोडासा सोनेरी रंगावर झाल्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला। त्यानंतर आता आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे। तुम्ही शेंगदाणे तळून घेऊन वरती उपम्यावर सुद्धा टाकू शकता, पण ते थोडेसे खायला कडक लागतात, त्यामुळे मी डायरेक्ट तेलामध्ये टाकलेले आहे फ्राय करताना, मसाला फ्राय करताना। आता बघा हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, ती पण टाकून घेतली, म्हणजे हिरवी मिरची आपली छान अशी तेलामध्ये मस्त छान अशी होऊन जाईल। त्यानंतर आता बारीक कट करून घेतलेला एक कांदा घेतला होता, तो कांदा कट करून घेतला। आणि बघा आता कांदा पण टाकून घेतला। स्टेप बाय स्टेप एक एक आपण टाकून घेणार आहे आपलं साहित्य कट करून घेतलेलं। आता कांदा थोडासा सोनेरी रंगावर होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा मस्तपैकी। त्यानंतर आता आपण टोमॅटो कट करून घेतला आहे, तो टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो टाकल्यानंतर तो पण मस्त छान असा आता हलवून घ्यायचा आहे आणि छान असा टोमॅटो मऊ होऊ द्यायचा। आणि बघा आता आपला मसाला मस्त झालेला आहे। आता मी 1 चम्मच, अर्धा चम्मच, दोनदा मी असं 1 चम्मच पूर्ण हळदी पावडर टाकलेली आहे, अर्धा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे। माझ्याकडं मॅगी मसाला न होता तुम्ही मॅगी मसाला नक्की वापरा, पण तुम्ही मॅगी मसाल्यात न टाकता आपली पूर्ण शेवई झाल्यानंतर वरतून तुम्ही टाका, म्हणजे छान असा एक स्वाद येईल आणि मस्त टेस्ट येईल। आता बघा आपली शेवई मस्त अशी आता छान अशी आता गार झालेली आहे। आता थोडीशी तिला मोकळी करून घ्यायची। तुम्ही बघू शकता पुढं आता आपली शेवई किती सुंदर होणार आहे। आणि तुम्ही थोडीशी शेवई आधी उकडून घ्या, म्हणजे गार करून घ्या थोडीशी। आता मसाला झाल्यानंतर आपल्याला पूर्ण शेवई टाकून घ्यायची आहे आणि छान असं आता मस्तपैकी आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे आहे आता मस्त छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला शेवई। खूप सुंदर असा आपला शेवई उपमा होणार आहे, मुले खूप आवडीने खातील। एकदा जर तुम्ही मुलांना बनवून दिलं ह्या प्रकारे तर मुले खूप आवडीने खातील, मॅगीसुद्धा मुले विसरतील आणि पौष्टिक पण आहे मुलांकरिता। आणि बघा आता किती सुंदर आपल्या शेवया मी हलवून घेतलेल्या आहे आणि किती सुंदर तुम्ही बघू शकता मोकळ्या झालेल्या आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सुंदर असं तुम्ही नाश्त्याला सुद्धा हा उपमा बनवू शकता। आणि बघू शकता किती मोकळा झालेला आहे। ही पद्धत तुम्ही नक्की वापरा। ह्या प्रकारे जर तुम्ही शेवई उपमा बनवला तर तुम्ही
नेहमी खरंच बनवाल, मुलंही खूप आवडीने खातील. मॅगीपेक्षा ह्या शेवया खूप पौष्टिक आहे आणि खूप सुंदर पण लागतात आणि अशा मोकळ्या झाल्यावर तर मुले खूप आवडीने खातील. दिसायलाच इतक्या छान दिसतात. आता बारीक गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे एक वाफ येऊ द्यायची. आणि बघू शकता तुम्ही ह्या स्टेजला तुम्ही मॅगी मसाला नक्की वापरा. मॅगी मसाल्यामुळे खूप सुंदर अशी एक टेस्ट येते शेवयांना आणि खूप सुंदर लागतात. तुम्हाला गरम मसाला वापरायचा तोही थोडासा वापरा आणि मॅगी मसाला मात्र नक्की वापरा. मॅगी मसाल्यामुळे मुलांना वाटणार नाही शेवई उपमा, त्यांना मॅगीसारखीच खास टेस्ट येईल आणि छान अशी पूर्ण एकजीव करायची आहे आपल्याला. शेवई पूर्ण अशी छान हलवली गेली पाहिजे, म्हणजे आपल्या पूर्ण मसाला शेवईला लागला पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता किती मोकळा झालेला आहे. मुले अगदी आवडीने खातील. आता मस्त अशी कोथिंबीर टाकायची हिरवीगार. बघू शकता किती सुंदर दिसतो आहे आपला उपमा. आणि माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक मात्र नक्की करा. तुम्ही लाईक करत नाही. लाईक केलं तर मला वाटतं माझी रेसिपी तुम्हाला आवडलेली आहे. आणि शेअर पण करा, सबस्क्राईब करा. आणि मस्त आता बघा हलवून घेतलेला आहे छानपैकी. आपला शेवई उपमा तयार झालेला आहे. या तुम्ही पण खायला. खूप सुंदर असा आता आपण खाण्यासाठी तयार आहोत. आता आपण खाण्यासाठी घेऊया प्लेटमध्ये शेवई उपमा. तुम्ही मुलांना डब्यामध्ये पण भरून द्या. खूप सुंदर असा हा शेवई उपमा आपला तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान असा बघा मोकळा झालेला आहे शेवई उपमा. तुम्ही बघा, नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडलं का. नाश्त्याला खूप छान असा एक पदार्थ आहे आणि पौष्टिक पण आहे. आपला शेवई उपमा तयार आहे. श्री स्वामी समर्थ. असेल तर